निलेश गायवळ. काही महिन्यांपूर्वी हे नाव सगळ्या राज्यभर गाजलं. सप्टेंबर महिन्यात पुण्याच्या कोथरूड भागात गायवळ टोळीने एका तरुणावर कोयत्याने वार केले. एका व्यक्तीवर गोळीबार केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्याच्यावर कोयत्याने वार केले त्याचा गुन्हेगारीशी काहीही संबंध नव्हता. हे प्रकरण प्रचंड गाजलं. त्यानंतर निलेश गायवळचं गुन्हेगारी रेकॉर्ड, त्याची मोडस ऑपरेंडी, त्याचे कनेक्शन्स, प्रत्येक गोष्टीची चर्चा झाली. गायवळ आणि त्याच्या टोळीवर एकामागोमाग एक गुन्हे दाखल झाले. मोक्काही लागला. पण गायवळ देशाच्या बाहेर असल्याचं समोर आलं. इकडे पोलिसांनी गायवळ टोळीतल्या त्याच्या अनेक नंबरकारांना उचललं. फरार झालेल्या त्याच्या भावाला सचिन गायवळला राजस्थानमधून अटक केली. पण निलेश गायवळ पोलिसांना सापडत नव्हता. त्याचा माग काढता येत नव्हता. त्यात गायवळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहोळकरचाही खून झाला. पण गायवळ टोळी ऍक्टिव्ह झाल्याची चर्चा खऱ्या अर्थानं सुरू झाली ती 14 जुलैला पुण्यात घडलेल्या घटनेमुळे. कर्वे रोडवर एका व्यावसायिकाच्या दुकानाजवळ घुसत 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्या व्यावसायिकावर वार केले. डोक्यात कोयत्याचा वार झाल्याने हा व्यावसायिक जखमी झाला. या हल्ल्याची लिंक लागली गायवळ टोळीसोबत एका सिम कार्ड वरून झालेल्या वादामुळे. पण हा वाद नेमका आहे काय? गायवळ टोळीने या व्यावसायिकाला खरंच टार्गेट केलं की यामागे कौटुंबिक अँगल आहे? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात आधी बघूयात नेमकं घडलं काय. तर मंगळवार 14 जुलैची संध्याकाळ साधारण 7 वाजण्याच्या सुमारास कर्वे रोडवरच्या कोकण एक्सप्रेस हॉटेल समोर असलेल्या कलाकृती अपार्टमेंट जवळ ओरडण्याचा आवाज घुमला. आधी काही तरुण बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसले आणि पुढच्या काही मिनिटात तेच तरुण हातात कोयता, पालगन अशी हत्यारे घेऊन रस्त्यावर पळताना दिसले. त्यांनी पाठलाग करून एका व्यक्तीवर भर रस्त्यात वार केल्याचं बातम्यांमधून सांगण्यात आलं. ही व्यक्ती म्हणजे या प्रकरणात फिर्याद देणारे अमित शिंदे. शिंदे यांचं कर्वे रोडवर विघ्नहर्ता मोबाईल शॉपी नावाचं दुकान आहे. संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिंदे त्यांच्या दुकानाजवळ येताना सीसीटीव्ही मध्ये दिसले. त्यानंतर या दुकानाच्या इथे जवळपास 8 ते 10 तरुण आले. एका सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या दृश्यानुसार या टोळक्याने अमित शिंदेंना घेरलं आणि एकाने त्यांच्या मुस्काडात मारली. त्यानंतर टोळक्यातले काही जण शिंदेंच्या अंगावर धावून गेले. शिंदे तिथून पळाले तेव्हा टोळक्याने त्यांचा पाठलाग सुरू केला. दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या दृश्यानुसार या टोळक्यातले तरुण आपल्या कपड्यांमध्ये हत्यारं लपवून आले होते. टोळक्यातल्या एकाने शिंदे यांना मारल्यावर लागलीच उरलेल्या पोरांनी हत्यारं बाहेर काढली आणि हत्यारं नाचवतच शिंदेंचा पाठलाग सुरू केला. या सगळ्यात अमित शिंदेंच्या डोक्यात कोयत्याचे वार झाले. त्यांच्या हातावरही वार झाले. शिंदे जखमी झाल्याचं समजल्यानंतर हे टोळकं तिथून पळून गेलं. हे सगळं अगदी 1 ते 2 मिनिटात घडलं. गंभीर जखमी असलेल्या अवस्थेत अमित शिंदेंना रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्यांच्या डोक्यातल्या जखमेवर 4 टाके घालण्यात आले, तर डाव्या आणि उजव्या हातावरच्या जखमांवरही टाके घालण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण कर्वे रोड भागातला एक व्यावसायिक त्याच्या दुकानाजवळ पोरं घुसतात, त्याला मारहाण करत वार करतात. या सगळ्या घटनेची लिंक निलेश गायवळ सोबत कशी लागली? तर याचं कारण ठरलं एका सिम कार्ड वरून झालेला वाद आणि त्यावरून दिलेली तक्रार. निलेश गायवळवर मोक्का लागला तेव्हा त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे महत्वाचे ठरले होते. गायवळवर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांपैकी एक गुन्हा हा अमित शिंदेंच्या फिर्यादीवरून दाखल झाला होता. शिंदेंच्या मोबाईल शॉपीमधून गायवळने एक सिम कार्ड खरेदी केलं. हे सिम कार्ड घेण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांचा वापर केला. पण या सिम कार्डचा वापर तो बऱ्याच गुन्ह्यांमध्ये करत होता. हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झालं. या प्रकरणातून अमित शिंदेंनी पोलिसांकडे तक्रार दिली आणि गायवळच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. आता त्याच्यावर दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांच्या तुलनेत या गुन्ह्याची तीव्रता अगदीच छोटी असली तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या संख्येत 1 ने वाढ झाल्याने त्याच्यावर मोक्का लागण्यात हा गुन्हा महत्वाचा ठरल्याचं सांगण्यात आलं. तर अमित शिंदेंना मारहाण करून त्यांच्यावर वार झाल्यानंतर निलेश गायवळच्या विरोधात तक्रार दिली, गुन्हा दाखल केला. याचाच बदला म्हणून गायवळ टोळीने हे कृत्य केलं का अशी चर्चा झाली. मुळात गायवळ टोळीने बदला घेत चर्चेत राहण्याचा पॅटर्न फार आधीपासून वापरलाय. गुन्हेगारी विश्वात निलेश गायवळचं नाव चर्चेत आलं तेच एका बदल्यामुळे. पप्पू कुडलेनं निलेश गायवळवर ट्रॅप लावला आणि त्याच्यावर वार केले. गायवळचा जीव थोडक्यात वाचला. त्यानंतर मे 2014 मध्ये गायवळने पप्पू कुडलेवर ट्रॅप लावला. पप्पू बचावला, पण त्याचा भाऊ सचिन कुडलेला पाठलाग करून संपवण्यात आलं. अगदी दत्तवाडी पोलीस स्टेशन पासून दांडेकर पुलापर्यंत भर दुपारी हा पाठलाग झाला होता. कुडलेच्या खुनामुळेच गायवळ कुख्यात गँगस्टर म्हणून चर्चेत आला. मार्च महिन्यात जामखेडच्या नुरानी कॉलनी भागात सागर मोहोळकरवर हल्ला झाला. मोहोळकर सुद्धा रेकॉर्डवरचा गुन्हेगार. त्याने धाराशिव मध्ये एका कुस्ती दरम्यान निलेश गायवळला मारहाण केली होती. गायवळ टोळीतल्या मेंबर्सनेच मोहोळकरवर हल्ला केला. गोळीबारातून तो थोडक्यात बचावला, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हाही
घायवळ टोळीने बदला घेतल्याची चर्चा झाली होतीच, जी अमित शिंदे प्रकरणात सुद्धा सुरू आहे. पण या घटनेला आणखी एक अँगल आहे, घरगुती वादाचा. बुधवारी अमित शिंदेंनी या प्रकरणात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, ज्यात त्यांनी आपल्यावर कौटुंबिक कारणांवरून वार झाल्याचं नमूद केलंय. प्रशांत धुमाळ आणि त्याचे साथीदार यांनी माझ्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून घरगुती कारणावरून माझा पाठलाग करत कलाकृती अपार्टमेंटमध्ये येऊन मला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यांच्या जवळच्या धारदार शस्त्रांनी माझा जीव घेण्याच्या दृष्टीने माझ्यावर हल्ला केला, असं त्यांनी तक्रारीत नमूद केले. अमित शिंदे यांचा त्यांच्या पत्नीशी वाद सुरू आहे. या वादातून त्यांच्या पत्नीने वारजे पोलीस ठाण्यात शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या तक्रारीत त्यांनी आपल्या पतीने आपल्याला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला असंही नमूद केले. या प्रकरणात अमित शिंदेंनी अटकपूर्व जामीन घेतला, पण दोन्ही कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. त्यातून अमित शिंदेंनी आपल्या जीवाला धोका असल्याचा अर्ज पोलिसांना यापूर्वीच दिला होता, असं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. त्यामुळे कौटुंबिक वादातून टीप देऊन शिंदे यांच्यावर हल्ला घडवून आणल्याची चर्चा आहे. पण या सगळ्यात दोन मुद्दे चर्चेत आहेत. पहिलं म्हणजे सिम कार्डच्या मुद्द्यावरून तक्रार करणं हा तसा किरकोळ विषय होता, त्यावरून घायवळ टोळीने थेट वार करण्यापर्यंत मजल का मारली. आणि दुसरा मुद्दा म्हणजे कौटुंबिक वादाचा विषय होता, तर घायवळ टोळीने जीव घेणा हल्ला का केला. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शिंदेंच्या पत्नीचा भाऊ हा घायवळ टोळीतल्या पोरांशी संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातूनच त्याने टोळीला अमित शिंदेंवर ट्रॅप लावायला सांगितलं होतं का, अशी शंका आहे. शिंदे यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवली गेली होती. त्यांच्यावर ट्रॅप लागू शकतो अशी माहिती त्यांनाही होती, असंही सांगण्यात येते. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेंचा मेव्हणा महिनाभरापासून फार कोणाच्या संपर्कात नाहीये. तो उज्जैनला गेल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे त्याच्याच कॉन्टॅक्टमधून घायवळ गँगची या घरगुती वादात एंट्री झाली का, याचं उत्तर पोलीस तपासातून मिळणार आहे. सोबतच शिंदेंनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत प्रशांत धुमाळचं नाव नमूद केलंय. प्रशांत धुमाळ हा निलेश घायवळचा नंबरकारी असल्याचं सांगण्यात येतं. तर हल्ला करणारी पोरं धुमाळ राहतो त्यात सहकारनगर लक्ष्मीनगर भागातली असल्याची माहिती देण्यात येते. त्यामुळेच म्होरक्या देशाबाहेर असला तरी घायवळ टोळी पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याची जोरदार चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणात कौटुंबिक वादाचा अँगल सांगितला असला तरी पूर्ण तपासात काय समोर येणार हे महत्त्वाचं ठरेल. हा व्हिडिओ शूट करेपर्यंत तरी पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपींना अटक केलेली नाही. पण कारण कौटुंबिक निघालं किंवा बदल्याचं निघालं तरी पुण्याची शांतता पुन्हा भंग पावली. पुन्हा एकदा रस्त्यांवर दिसलेत गुंड, कोयते आणि दहशत.